नागपूर हिट अँड रन प्रकरणामधील कारमध्ये संकेत बावनकुळे असल्याचं पोलिसांना मान्य। अपघाताच्या नंतर तिघांनी कारसह पलायन केल्याचंही समोर। हिट अँड रन प्रकरणावरून विरोधकांचा हल्लाबोल। मुलगा दारू प्यायला नव्हता तर गाडीची नंबर प्लेट का काढली? वडेट्टीवारांचा सवाल। एफआयआर मध्ये नाव का नाही? राऊतांचा हल्लाबोल। लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाच्या अंतर्गत ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लाडक्या बहिणींशी भेटीगाठी। शहरामधल्या 15 घरांना भेट देणार। बारामतीच्या महायुतीमध्ये वाद। कार्यक्रमाला उपस्थित न झाल्यामुळे अजित पवारांच्या फोटोवरती घातला काळा कपडा तर शिंदेंच्या नेत्याचा बॅनर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी फाडला। लाडकी बहीण योजनांच्या देखाव्यामध्ये फोटो नका लावू असं मीच सांगितलं। वर्षावरच्या देखावा आणि भाजपच्या बॅनरवरील फोटोंच्या वादावर अजितदादांचं खोचक स्पष्टीकरण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामधल्या निवासस्थानाबाहेर भाजपची बॅनरबाजी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देवाभाऊ म्हणून उल्लेख। महायुतीमध्ये 25 जागांवरती मैत्रीपूर्ण लढतींबाबत भाजप नेत्यांकडून पडताळणी। मुंबई दौऱ्यामध्ये अमित शहांसोबत चर्चा झाल्याची माहिती। राष्ट्रवादीकडून खंडन। शिवाजी महाराजांची समाधी टिळकांनी शोधली या सरसंघचालकांच्या वक्तव्यावरून वाद। मोहन भागवतांची भूमिका दिशाभूल करणारी। विरोधकांचा हल्लाबोल। नाशिकच्या शिंदे गावातल्या फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग। आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू। आज गौराईंचं आगमन। 1.5 दिवसांच्या माहेर वाशिणीचा पाहुणचार करण्यासाठी घरोघरी लगबग। अभिनेत्री कंगना रनौतनं वांद्र्यामधला बंगला 32 कोटींना विकला। 2020 मध्ये याच बंगल्यावर बीएमसीनं केली होती कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।